सचिन चौधरी सर देखिए बात करेंगे। सचिन कड़ू सर देखिए बात करेंगे। हमारे रोहित चंद एक फिरकी के जादूगर, एक लेजेंड है। बहुत बढ़िया देखिए अरुण क्रिकेट क्लब के लिए बहुत बढ़िया क्रिकेट खेले यहाँ पर से। और हमारे साथ देखिए गुलशन मात्रे ओले एक अच्छे खिलाड़ी हैं, लेकिन ये गुलशन पाटिल हैं किरोली के। बहुत बढ़िया गुलशन, आपके वेलकम, स्वागत है। गोवा रिटर्न देखिए मुझे लगता है फिर से अभी दोहरा है। चलिए रवि दादा देखिए हम जिनके जिक्र कर रहे थे यहाँ पर से एक मनुष्य की देखिए बात करेंगे यहाँ पर से। कई इतना धन आपके पास है। हाँ चलिए अंपायर की तरफ से ग्रीन सिग्नल देखिए यहाँ पर है। रवि दादा माते देखिए इस वक्त हमारे वीआईपी डैश में तशरीफ रख रहे हैं। तो चलिए तैयार गेंदबाज पहला गेंद हल्के हाथों से खेला यहाँ पर से। दोनों टीम की देखिए बात करेंगे। ड्रेस कोड लगभग देखिए थोड़ा हल्की सी कलर में देखिए फर्क है, लेकिन मुकाबला अच्छा होगा भाई यहाँ पर से। थोड़ा सा पिन कलर देखिए बैटिंग कर रहे हैं यहाँ पर पल्ली टीम, आप देख सकते हो। और पर्पल क्लब देखिए बात करेंगे यहाँ पर से। तलुजे मस्कुर टीम है। 20 मिनट का समय देखिए पहला 4 ओवर के लिए टाइमिंग अलाउड है, ध्यान रखना पड़ेगा। 6:37 पर पहला गेंद गिरा है और कोई सिकवा नहीं सुना जाएगा यहाँ पर। मिड ऑफ के ऊपर से खेला गया। ओ संगम राजे, संगम ने बहुत जल्दी देखिए उन्होंने सोच लिया था कि कैच झोली में गिर जाएगी, लेकिन देखिए लेने का देना पड़ गया पर दूसरा आता हुआ। आसान से क्या था देखिए, और उन्होंने भी आसान समझ लिया था यहाँ पर से, इसलिए टेनिस गेंद को कभी भी आसान नहीं कहा जाता है। चलिए हमारे डीजे देखिए भाई बहुत दादा बहुत बढ़िया देखिए साउंड सिस्टम है। और तैयार देखिए गेंदबाज है। और इस बार देखिए बैकफुट से लेन गेंद था, कट खेलना चाहते थे, डॉट गेंद निकलता हुआ। और ये काम करना पड़ेगा भाई, जरूर नहीं कि आपको हर गेंद पर विकेट चटकाना है। एक एक डॉट गेंद भी देखिए मुश्किल बना सकता है। संगम राजे देखिए थोड़ा सा तकलीफ में मुझे लग रहा है शायद है, कैच उनके हाथों से छूटा है। बहुत सारे देखिए सचिन कड़ू सर लगातार देखिए नवंबर महीना से क्रिकेट खेला जा रहे हैं, 3-4 महीनों से। हेमंत देखिए बात करेंगे बाहुबली इस टीम के। चलिए दोनों टीम के देखिए बात करेंगे। बहुत बढ़िया यहाँ पर मुकाबला। एक तरफ देखिए नितिन दादा देखिए टीम के ओनर्स गाथा 11 देखिए तलोजा मस्कुर, दूसरी तरफ देखिए बंटी दादा बात करेंगे सन 11 से पल्ले टीम। और इस टीम ने देखिए जब जब भरोसा दिखाया गया आपको, किरोली नाइट की बात कर लीजिए, पिंदर डे की बात कर लीजिए, ट्रॉफी खिताब जीते हैं। डम्बोली सागर देखिए बहुत बढ़िया रायगढ़ में क्रिकेट खेले हैं। एक एक मुकाबला दोनों टीम जीते हैं। और जहाँ पर देखिए गाथा 11 से तलोजा मस्कुर टीम की बात करेंगे, ये भी देखिए अच्छी टीम है, जानते हैं। और अच्छा गेंद देखिए तेज तरार भूषण एकदम से देखिए इन्फॉर्म खिलाड़ी हैं बल्लेबाजी में। साई राजे देखिए बात करेंगे, ये बड़ा अच्छा लगता हुआ कमेंट्री में देखिए हमारे साथ देते थे। आज कितना बढ़िया कमाल की गेंदबाजी, लेफ्ट हैंड गेंदबाज हैं, लेफ्ट हैंड गेंदबाज हैं। लेकिन स्क्रीन पर देखिए देख सकते हो हमारे रवि दादा मात्रे देखिए, ये वो चेहरा, ये वो कोहिनूर है। भारत दादा मात्रे देखिए इनके साथ है। चलिए हमारे महागुरु देखिए हमारे बात करेंगे अपरश महागुरु देखिए हमारे टेम्बे सर आज से देखिए वल्लभ नाइट है। बहुत बढ़िया देखिए बात करेंगे यहाँ पर से। देखिए टूर्नामेंट के कितने देखिए कमेंटेटर पैनल नीचे कहीं कहीं चेहरे देखिए जुड़े हुए हैं, इस टूर्नामेंट से जुड़े हैं, लगातार जुड़ रहे हैं। महागुरु देखिए जिनकी वो खोद कर निकाला देखिए मिडॉन के ऊपर से खेला गया यहाँ पर से, लॉन्ग ऑन खोला था यहाँ पर से, और ऋतिक के बल्ले से देखिए आता हुआ कहते जनार्दन चौका चौका।
लेन को थोड़ा सा आगे रखे थे और किच का बहुत बढ़िया इस्तेमाल किया बल्लेबाज ने। थोड़ा बैकफुट पर आए पिछला पैर और इसके बाद देखिए थोड़ा ऊपर पिच बनाया कि इनको यहाँ पर जड़ में रखना चाहते थे गुलशन, लेकिन यहाँ पर बल्लेबाज का देखिए सोच कितना अच्छा है। यर्कर को थोड़ा सा देखिए ऊपर पिच बनाकर खेले यहाँ पर से। और रोहन माथे देखिए ये भी एक अच्छे बल्लेबाज है, हार्ड हिटर बल्लेबाज है। शुरुआत देखिए बहुत बढ़िया मिल चुका है। बहुत बढ़िया देखिए लेजेंड पे उस टीम में देखिए देख सकते हैं अक्षय कुमार, हर्षल देखिए बात करेंगे और इसके साथ कहीं देखिए युवा चेहरा भी देख रहे हैं एकदम से यंगस्टर देखिए युवा टीम में कुशाल निशान देखिए युवा देखिए तो हम देख सकते हैं यहाँ पर। और एक देखिए कमाल के ऑफ ड्राइव है, फील्डर कोशिश तो किए लेकिन बन गए दर्शक भाई यहाँ पर। और यही बात बताया था रोहन देखिएगा आक्रामक बल्लेबाज है, अब इनके बल्ले से आता हुआ और एक ऑफ ड्राइव 4 रन। हाँ स्वर्गीय वैकुंठ पाटिल स्टैंड देखिए देख सकते हो वहां पर भी क्राउड देखिए धीरे धीरे स्वर्गीय मिलिंद सुनानो स्टैंड। और ये देखिए बहुत बढ़िया पिछला जो था ना पर ताकत था और इस बार देखिए नचाकत था। ये खासियत है रोहन की देखिए बल्लेबाजी। पहले देखिए इनकी पहले की क्रिकेट आप देख लीजिए सिर्फ उन्होंने ताकत के ऊपर भरोसा रखते थे, लेकिन अब देखिए ताकत के साथ साथ देखिए विश्वास खुद के ऊपर रखते हुए नजाकत देखिए खेलते हुए। और यही फायदा रहता है जैसे जैसे आपके अंदर अनुभव आता है, एक्सपीरियंस आता है, आप अच्छे बनने की कोशिश करते हो। और उनकी ये बल्लेबाजी इन्हें आगे जाकर और बड़ा बना सकता है। ऋतिक देखिए बात करेंगे यहाँ पर से ना, देखिए इनके लिए अभी भी सीखने के लिए बहुत सारी चीजें हैं। ऋतिक कुंभार देखिए बात करेंगे, रोहन देखिए यहाँ पर से यही बताते हुए समझाते हुए। देखिए टीम में देखिए लेजेंड खिलाड़ी रहते हैं ना, यही फायदा रहता है। और उनकी कहा भी माना करो कभी कभी। ये कभी भी देखिए बात करें जो लेजेंड खिलाड़ी कभी कभी आपको डांटते हैं ना, ये आपके अच्छे के लिए बोलते हैं भाई, कभी बुरे के लिए नहीं। देखिए हमारे मॉम डैड घर पे वो भी हमारे अच्छे के लिए हमेशा बातें करते हैं। हाँ ये चलिए रोहन ने बातें की, अच्छे के लिए बातें करते हैं यहाँ पर। उतना गेंद में खराबी नहीं थी लेकिन ऋतिक के पाले पर आ गई थी और कंट्रोल में थे देखिए यहाँ पर डीप स्क्वायर लेग को चीरते हुए 6 रन। प्रोव्हाइड करण्यात आला असे आपले नेट प्रोव्हायडर राकेश पाटील एक अतिशय चांगले खेळाडू पिसार्वे संघातील त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालं। वेलकम रॉकी भाई, आपलं स्वागत आहे। रॉकी भाई वेलकम, स्वागत छोटा रॉकी। देखिए हम देख सकते हैं पर से भाभी देखिए बात करेंगे पर खतरनाक भाभी बेस्ट ऑफ लग है। चलिए बात करेंगे नहीं आगे का जो पीढ़ी आ रहा है ना रोशन सर, बहुत देखिए यहाँ पर माइंड सेट है, हेयर स्टाइल देखिए हम देख सकते हैं यहाँ पर। रनों की बात करेंगे, रन देखिए यहाँ पर 19 रन है। रोशन सर देखिए हमें पूरी महीना भर स्कूल जाना पड़ता था तब पढ़ाई अच्छी होती थी, लेकिन आप भी के बच्चे देखिए अगर 15 दिन भी स्कूल जाते हैं ना उतनी अच्छी पढ़ाई रहती है। आजकल माइंड सेट देखिए बात करेंगे बच्चों के इतनी अच्छे हैं, सिर्फ देखिए बुरी चीज़ों से बचा कर रखना पड़ता है। वो देखिए घर पे फैमिली वो चीज़ों के लिए वो भी वो काम करते हैं। और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 20 रन, 2 ओवर कंप्लीट हुआ है। और अभी भी देखिए 18 गेंद आना बाकी है, 12 गेंद पर देखिए पार्टनरशिप 20 रनों का बन चुका है। चलेंगे थोड़ा डीजे के पास देखिए यहाँ पर जहाँ पर गेंद की बात करेंगे 6:37 पर देखिए पहला गेंद गिरा था और अब तक देखिए आपने 2 ओवर में 9 मिनट का समय लिए हैं, तो आगे के देखिए 10-11 मिनट के अंदर आपको 2 ओवर कंप्लीट करना है। फील्ड खोला रखिए, चलते हैं डीजे के पास, 2 ओवर कंप्लीट है, टीम का स्कोर 20 रन।
टेकर गेंदबाज है भाई यहाँ पर सफलता लेकर आते हैं। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर गेंदबाज है और हवा में गेंद है, सीधा स्ट्रेट के लिए फील्डर से यहाँ पर जब तक गेंद को रोका जाता तब तक एक सिंगल आता हुआ। चलिए वो भी राजेश दादा राउत देखिए बात करेंगे जिनकी तरफ से खास कैश प्राइज में बात करेंगे। हमेशा देखिए पढ़ने कहा जाए तो निश्चित रूप से देखिए टीम के पीछे देखिए अगर एक्टिक देखिए चौके के लिए 1000, छक्के के लिए देखिए बात करेंगे 2000, वो भी राजेश दादा राउत देखिए बात करेंगे यहाँ पर से। यही तो बात बताया टीम के पीछे देखिए ऐसे ऐसे चेहरे रहते हैं ना जिन्होंने हमेशा टीम का देखिए मनोबल बढ़ाए हैं। बहुत बढ़िया हमारे बंटी दादा भी शायद मुझे लगता है जुड़े नहीं है, जुड़ जाएंगे। और ये टीम देखिए दोनों ने एक एक मुकाबला जीते हैं। ब्रह्मा राज देखिए गेंदबाजी में तैयार से बहुत बढ़िया देखिए हमारे साई राजे तैयार देखिए। साई राजे यहाँ पर से लगातार देखिए खूब मेहनती खिलाड़ी है, मेहनती इंसान है। हमारे कमला कृष्ण पाटिल सबकी देखिए बात करेंगे श्री छत्रपति शिवाजी महाराज ट्रॉफी में खूब मेहनत है लिए थे यहाँ पर से। आज मयूर राजेश शायद टीम में अनफिट के कारण देखिए जुड़े नहीं हैं, लेकिन मजेदार एक अच्छे ऑलराउंडर देखिए थोड़ा उनका कमी खिलेगा कहीं ना कहीं यहाँ पर से। लेकिन ब्रह्मा राजे देखिए बात करेंगे 3 चौके के लिए देखिए 1000, 3 छक्के के लिए 2000। वो भी राजेश दादा राउत देखिए इनकी तरफ से कैश प्राइज है। बैटिंग टीम देखिए खास करके यहाँ पर शानबिल बस पल्ले टीम के लिए। और ऋतिक की बात करेंगे ना देखिए किरोली नाइट पर देखिए बाइकर मैन बने थे, 3 बाइक देखिए वहां पर लेकर गए थे। बेस्ट बॉलर भी देखिए, बेस्ट बैटर, बेस्ट फील्डर देखिए बात करेंगे हर्षल देखिए बात करेंगे। हम देख सकते हैं इन्हें अब अगर ये डोंबोली में रहना आप पनवेल से भी इन्हें पहचान सकते हो इनकी लंबाई से। बड़े लंबे कद के खिलाड़ी देखिए हर्षल की बात करेंगे। अक्षय कुमार भी देखिए बहुत कहीं कहीं ऐसे खिलाड़ी रहते हैं उन्हें कुछ टीम में देखिए। और लंबे के साथ साथ इनकी स्वभाव भी देखिए बड़ी अच्छी है, ये बड़ी बात है। कभी कभी देखिए रोशन आपको लगता होगा तगड़े लंबे कट के ये बहुत डेंजर रहते हैं, लेकिन दिल के बड़े अच्छे रहते हैं उन्हें। टीम का स्कोर देखिए बात करेंगे 23 रन बनाए और तैयार देखिए गेंदबाज है। और अच्छा गेंद देखिए यहाँ पर से, लेकिन देखते हैं यहाँ पर रन क्या बल्ले से यहाँ पर, हाँ शायद है बल्ले से रन था यहाँ पर। बाल बाला बचे यहाँ पर से। टीम का स्कोर देखिए 24 रन बनाए। अंकुश लगा है ब्रह्मा राजे की, ये सराहना होनी चाहिए। भले ही सफलता हाथ नहीं लगा है और कहा जाता है ना ब्रह्मास्त्र है, और ब्रह्मा राजे देखिए अपना अस्त्र है, अपनी हर गेंद से देखिए मुश्किल बनाते जा रहे हैं। अभी तक टूर्नामेंट में देखिए 330 छक्का लग चुका है, 265 चौका। बहुत बढ़िया देखिए फॉर्चून इवेंट लाइव है इनकी काम देखिए बात करेंगे। आने वाले समय में देखिए बड़ी लीग है, 16 गांव की देखिए लीग है और दर्जर करेंगे कोठारी के मैदान पर। ऑन साइड पर बल्ला मुड़ा गया और ये देखिए चुकीला माफी नहीं, और ये गलती आपको मुश्किल डाल सकती है। जिस ब्रह्मा राजे ने दबाव डाले थे भाई यहाँ पर, लेकिन एक गलतियों से यहाँ पर अच्छा फिर से एक बार वापसी बल्लेबाजी में रोहन मात्रे के बल्ले से देखा आया। 4 टीम का स्कोर देखिए यहाँ पर 28 तक पहुंचा है और 3 ओवर कंप्लीट है।
ये 2000 देखिए यहाँ पर, और जब गेंदबाजी के लिए आएंगे देखिए अभी से उन्होंने अपडेट दे दी है, तभी भी हैट्रिक के लिए देखिए 2000 रहेगा। और खास करके वही राजेश दादा राउत देखिए बात करेंगे इनकी तरफ से। और यही बात बता टीम के देखिए पीछे हमेशा तनुजे मस्कर देखिए, आज मयूर राजे इनकी थोड़ा सा कमी पड़ेगा भाई यहाँ पर से। अशोक मात्रे देखिए, हमसा 11 टीम देखिए बात करेंगे इनकी तरफ से देखिए, हमारे एवन जोड़ी देखिए देखते हैं, दीपक दादा देखते हैं, संतोष दादा देखिए, और कमलाकर शेठ देखिए जिक्र किए। आज देखिए कोई भी टीम मैदान पर खेलते ना उनके पीछे देखिए यहाँ पर ऐसा कामेश पे देखिए बात करेंगे, उन्होंने भी देखिए अपने टीम को यहाँ पर 18 गेंद पर देखिए अभी तक 28 रनों की पार्टनरशिप हुई है। लेकिन अगला मैच देखिए आरसीसी पेट है और देसाई के बीच में, दोनों टीम के कप्तान देखिए इनिंग ब्रेक में टॉस के लिए आना पड़ेगा। और देसाई टीम ने यहाँ पर समय पर उपस्थिति दिखाई है, तो पेट टीम आपको समय पर आना पड़ेगा। अंतिम 12 गेंद देखिए, और साई राजे देखिए गेंदबाजी में इनकी बड़ी फेमस डायलॉग देखिए, डम डम व्हाइट का हिजाबा देखिए, स्टार से रन आता हुआ अरविंद सर। लेकिन अभी तक देखिए बांध कर रखे, 3 ओवर कंप्लीट हुआ है। गुलशन जहां तक देखिए इस विकेट पर रन बरस रहा है, हमने पिछले 5 रातों से देखते आ रहे हैं, लेकिन बांध कर रखे गेंदबाजों ने, लेकिन अभी तक कोई विकेट गवाए नहीं है। और खींचा देखिए यहां से ऊंचाई ली और लंबाई भी देखिए, बड़ा हिट है। AK-47 छरा। क्या बात है, यहाँ पर देखिए अग्रिकुलांच्या फुल देवत सॉन्ग बघा, एकबीरा माऊली ओमकार शेट्टी सर। चलिए बात करेंगे साई राजे देखिए हमारे गेंदबाजी में थोड़ी सी, चलिए बात करेंगे वाइड का इजाबा देखिए स्टार से रन आता हुआ। चलिए बात करेंगे टीम का स्कोर देखिए, चलिए बात करेंगे टीम का स्कोर देखिए 36 है। तैयार देखिए यहाँ पर से, ओ ये चलिए स्वीप किया यहाँ पर से, हमारे साई राजा बोलते हैं डम 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 डम। अब देखिए यहाँ पर आता हुआ छक्का देखिए, कोई बात नहीं। टम देखिए हमने जिक्र किया, लेकिन सब टम टम बल्लेबाजी यहाँ पर दिखाते हुए, नहीं साई भी जानते हैं, खुद कमेंटेटर से, लेकिन अच्छे खिलाड़ी हैं देखिए, होता है कभी कभी 1-2 छक्का गिरने से। स्कोर देखिए 42 रन बना है। 42 की बात करेंगे यहाँ पर, 2 छक्का आया है, तीसरा छक्का आता है तो देखिए यहाँ पर मौका 2000 रुपये देखिए बात करेंगे जो कैश प्राइज है 3 छक्के के लिए देखिए बात करेंगे, वही राजेश दादा राउत है। और ये चले खींचा क्या, तीसरा छक्का भाई, तीसरा छक्का। ये देखिए वही राजेश दादा राउत देखिए जिनकी तरफ से देखिए कैश प्राइज था भाई, अब 3 छक्का और 2000, क्या कमाल की बल्लेबाजी। कैश प्राइज देखिए यहाँ पर वही राजेश दादा राउत देखिए जिनकी तरफ से था 3 छक्का देखिए पर बल्लेबाज। अब क्या बैटिंग देखिए, रिप्ले में आप देख सकते हो, लाजवाब बल्लेबाजी।
चलिए राव कमाल के देखिए 3 छक्के आने के साथ साथ और अभी भी देखिए बात करेंगे यहाँ पर से पहला 3 ओवर में देखिए रन नहीं आया था यहाँ पर, जहां पर बात करेंगे 28 रन आया था और अभी देखिए बात करेंगे इस ओवर में 20 रन आ चुका है 3 गेंद के अंदर से। और दोस्तों ये होती है क्रिकेट से। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर 333वां देखिए बात करेंगे यहाँ पर और देखिए बात करेंगे यहाँ पर से तुरंत देखिए बात करेंगे उम्मीद देखिए राजेश दादा राउत ने देखिए कैश प्राइज लगाया और तुरंत देखिए ऋतिक को ऑनलाइन करते हुए रनआउट का देखिए बात करेंगे पर टीआरएस अंपायर ने लिए हैं और तुरंत देखिए राजेश दादा राउत ने ऑनलाइन किए और ये देखिए ये रहती है घर पे रह कर पे देखिए ऑनलाइन का जमाना है और ऋतिक के लिए देखिए वो कैश प्राइज ऑनलाइन आ चुका है। साई राजे देखिए बात करेंगे यहाँ पर और बल्लेबाज देखिए दूर रह गए, स्क्रीन पर देखिए दिखता है वहाँ पर बल्लेबाज खुद चल पड़े हैं। लेकिन बहुत बढ़िया देखिए यहाँ पर तारीफ करना चाहेंगे यहाँ पर जिस तरह से यहाँ पर ऋतिक का बल्लेबाजी, लेकिन थोड़ा सा देखिए दूर रह गए यहाँ पर। चलेंगे आउट है बल्लेबाज यहाँ पर टीजे की तरफ जाएंगे, वापस लौटेंगे इस ओवर के देखिए अभी भी रोशन सर जितना भी तारीफ करूं इस बल्लेबाज का मैं उतना ही कम। क्या बल्लेबाजी, एक्सीलेंट बल्लेबाजी, 3 छक्के भी लगाए देखिए यहाँ पर। सानवे लेवन देखिए बंटी दादा भी बड़े खुश रहेंगे हमारे देखिए राजेश दादा देखिए 2000 नवाज है यहाँ पर से ऑनलाइन देखिए यहाँ पर से। और अभी भी देखिए खिलाड़ियों के लिए मौका है, हैट्रिक चौका लीजिए या छक्का लीजिए और आते आते देखिए यहाँ पर हवा में गेंद है, फील्डर से गेंद के नीचे और दूसरा विकेट गिरता हुआ। नए बल्लेबाज के लिए इतना आसान नहीं रहता, लेकिन स्टेट बल्लेबाज थे रोहन मात्रे देखिए अब इनका विकेट गिरता हुआ। चले एक फील्डर देखिए अंदर लेना पड़ेगा अगर समय इस तरह से जाता है। भला ही समझ सकते हो विकेट गिर रहा है यहाँ पर, लेकिन बल्लेबाज देखिए आपको भी थोड़ा रेडी एक्शन में वही बात बल्लेबाज है ते बोलन में के बैटर से देखिए आपको भी ध्यान रखना पड़ेगा क्योंकि हम फील्डिंग टीम के लिए टाइमिंग लगाते हैं, लेकिन बैटिंग अगर आपने समय लेते हैं तो फिर हम फील्डिंग टीम के ऊपर भी ज़्यादा शिकवा नहीं कर सकते हैं। यही बात बता रहे थे देखिए विकेट कीपर सही सोच है क्योंकि बल्लेबाज को भी जल्दबाजी दिखाना होता है। ये सिर्फ आपके लिए नहीं हर टीम के लिए मैसेज है। ओ फुल लेन देखिए ढाल दिया और भावेश मात्रे देखिए अच्छे तो गेंदबाज है भाई और अच्छा यहाँ पर छक्का लगा दिए। साई राजे देखिए विकेट तो चटकाए लेकिन थोड़ा महंगे साबित हो गए भाई। क्या बात है देखिए बात करेंगे 48 रन बना है और साई राजे देखिए बात करेंगे 2 सफलता निकाले, एक रनआउट से था एक विकेट था, लेकिन
नहीं, थोड़ा सा बात करेंगे, स्कोर 6 रन अपडेट नहीं हुआ था, यहाँ पर 6 अपडेट होता हुआ 54-54 रन वापस आएंगे। थोड़ा सा यहाँ पर 4 ओवर कंप्लीट है और 54 देखिए टीम का स्कोर बना है और इंटरनेट का जमाना है। चलिए सचिन खड़ू सर देखिए बात करेंगे हमारे भांजे, क्योंकि कल मैक्स सर देखिए दिखेंगे निश्चित रूप से। चलिए बात करेंगे, नहीं बहुत बड़े देखिए लेजेंड खिलाड़ी हैं और स्वभाव भी देखिए बात करेंगे उनकी। रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंचा यहाँ पर सिंगल डबल की मदद से देखिए यहाँ पर स्कोर को आगे बढ़ाते हुए 56 रनों तक पहुंचा है गाथा 11 तलोजी मजकूट टीम है। चलिए बात करेंगे यहाँ पर हेमंत पाटिल देखिए बात करें, हेमंत पाटिल देखिए तैयार यहाँ पर गेंदबाजी में और बाहुबली देखिए इस टीम की बात करेंगे। और ये चलिए क्या यहाँ पर बल्ले को छुआ है, नहीं यहाँ पर देखिए बाल बाल शायद यहाँ पर बचते हुए अलग बाई से देखिए रन आता हुआ लगा था कि एक समय क्या बल्ले को छुआ था, लेकिन बल्ले को नहीं था, सिर पे 2.5 फीट से था। यहाँ पर अगर कैच भी लेते तो यहाँ पर सुरक्षित रह जाते थे। रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 57 देखिए बात करेंगे। देखिए 57 रन तक पहुंच चुका है और अभी भी देखिए आने वाला यहाँ पर 4 गेंद बचा इस इनिंग का, आखिरी 4 गेंद। और भावेश देखते हैं यहाँ पर लिफ्टन बल्लेबाज है, अपना कद का कितना फायदा। और इस बार भी देखिए अब ट्राइब कवर खुला यहाँ पर शॉर्ट एक्स्ट्रा कवर से खेला गया, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर पर फील्डर तैनात है, ओ लेने का देना पड़ गया भाई यहाँ पर डबल को देखिए ट्रिपल में यहाँ पर बनाते हुए और 3 रनों के साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंच गया 60 रन। लेकिन अभी भी देखिए आने वाला 3 गेंद बचा है। थोड़ा सा देखिए लेजी क्रिकेट में कहूंगा यहाँ पर, कहते ना जिंदगी में अगर आप लेजी रहो तो आपके लिए कोई भी चीज इजी नहीं बनेगा, और जितना बिजी रहोगे आपके लिए उतना हो सकता है इजी बन सकता है। आरसीसी पेट देसाई के बीच में अगला मैच देसाई टीम देखिए यहाँ पर उपस्थित है। आरसीसी पेट टीम के कप्तान से आपको चुनना होगा, यहाँ पर 60 रन बना है, लेकिन गेंदबाज देखिए फिर से एक बार तैयार से। और इस बार देखिए मिड ऑन नहीं है, लंगन देखिए बाउंड्री लाइन पर जब तक गेंद वापस आता तब तक देखिए फिर से एक बार 2 रन से रोशन कुमार देखिए रनिंग बिटवीन देखिए कितना बढ़िया देखिए 62 62 रन। और कहीं ना कहीं यहाँ पर बात करेंगे गुलशन, पहला देखिए 3 ओवर में 28 था और ये आखिरी 2 ओवर में देखिए रन यहाँ पर लूटा है, लुटा नहीं है लूटे हैं भाई, अच्छी बल्लेबाजी दिखा है। 2 गेंद अभी भी शेष है, लेकिन हेमंत पाटिल ने इस ओवर में कंट्रोल दिखाया है। थोड़ा सा देखिए फील्डिंग के कारण से कुछ 1-2 रन एक्स्ट्रा जा रही है, लेकिन कोई अभी तक बाउंड्री नहीं, कोई छक्का नहीं, लेकिन अभी भी देखिए 2 गेंद शेष है। ये देखिए वही गलती हो गई जो बातें बता रहे थे भाई, यहाँ पर खराब फील्डिंग देखिए 22 से आता हुआ यहाँ पर 4 रन, समझ सकते उछाल काफी था, गति था, लेकिन 22 से 4 और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 66। आरसीसी पेट संघाला विनंती आहे, इनिंग ब्रेक में टॉस हा अनिवार्य असेल, टीम देसाईचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत, ते विनंती करतोय पेट टीमच्या कॅप्टनला आपण देखील उपस्थित राहायचं आहे। चलिए 66 रन देखिए बनता हुआ, अभी भी देखिए 1 गेंद बचा इस इनिंग की बात करेंगे। 5 गेंदें वाए, छोटी छोटी गलती देखिए आपको मारेगा भाई, कहते ना जिंदगी जब समंदर में गिराती है ना वक्त भी तैरना सिखा देता है। जो आपकी ये गलती है ना, और फ्लिक क्या देखिए यहाँ पर देखते हैं अंपायर का डिसीजन, 1 बाउंस देखिए यहाँ पर 4 रन आता हुआ, टीम का टोटल देखिए जाकर पहुंच गया 62। 72 रन जीत के लिए देखिए 73, एक बड़ा टारगेट देखिए। पहला देखिए बात करेंगे 3 ओवर में 70 रन बनाए, चौका आने के साथ साथ है, और जीत के लिए देखिए बात करेंगे चौका आया है। 70 रन जीत के लिए 71 की जरूरत है। तर व्यासपीठावर आम्ही काही सन्मान पार पडतोय, आमच्या पाहताय देसाईवर आमचे मान्यवर रविदादा म्हात्रे यांचा मी सन्मान या ठिकाणी करतोय। या रविदादा
एक जबरदस्त क्रिकेटर आणि एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. रवींद्रदादा म्हात्रे यांचा आम्ही सन्मान या ठिकाणी करतो. ते विनंती करतोय आमच्या स्पर्धेला ज्याने भरपूर मोठी मेहनत या ठिकाणी घेतली आहे त्या आदरणीय रोहितदादा म्हात्रे यांच्या शुभास्त्या सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. तुम्ही पाहता देसाई गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व, त्यानंतर एक शांत स्वभावाचं व्यक्तिमत्व तुम्ही पाहताय रवींद्रदादा म्हात्रे यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. तर टीम पेट संघ आपण देखील लगेचच कॅप्टन पाठवायचा आहे. हाँ तो चलिए बात करेंगे. 70 रन बनाए जीत के लिए 71 की जरूरत है. चलेंगे कहीं सम्मान चलता हुआ और हमारे उम्मीद सर रोशन सर जुड़ेंगे अगले मैच में. देंगे तर या पेट संघ त्या व्यासपीठाचे सन्मान या ठिकाणी होता असताना तुम्ही पाहताय रवींद्रदादा मात्र देसाई एक आदर्श क्रिकेटर, त्यानंतर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान तुम्ही पाहताय कामदेवी चषक 2026 मध्ये होत असताना तुम्ही पाहताय स्क्रीनवरती देखील फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. त्यानंतर दादांसोबत आमच्या आणखी एक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत भारत म्हात्रे यांचा देखील सन्मान आम्ही या ठिकाणी करतो. दादा या भारत दादा आपण या आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर भारत दादा म्हात्रे यांचा सन्मान देखील आम्ही या ठिकाणी करतोय लगेचच. तर पेट संघ या देसाई संघाचा संघनायक आपण ती पाहता उपस्थित राहिलाय. तर पेट संघाला विनंती आपण लगेच टॉस साठी यायचं. जर चेंडू जर रिलीज केला पिच वरती तर सामर्थ्य संघाला टॉस विन दिला जाईल. चला जर चेंडू पडण्याच्या आत टीम पेट संघ आपण आपल्या संघाला जर उपस्थित राहिला नाहीये तर सामोरील संघाला आम्ही टॉस विन देऊ याचे आपण लक्ष केंद्रित करायचं. थँक्यू सो मच डीजे वैभव पिसार वेगाव यांचं दमदार डीजे वादन पाहायला मिळतं. जय शिवराय. श्रुत हा माझा आत्मा आहे, विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे, क्षत्रिय हा माझा धर्म आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. आणि शिवगीतांची एक दमदार मेजबानी ही डीजे वैभवच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. गाबादेवी चषकाचा एक वेगळा थाट आहे. 2026 मधील पिसारवे गावाच्या सन्मानाची आणि मानाची स्पर्धा पाहायला मिळते. अखंड रायगड जिल्ह्यामध्ये, अखंड ठाणे जिल्ह्यामध्ये या संबंध स्पर्धेची आपल्याला चर्चा पाहायला मिळते. तर खेळाचं पहिलं अंक पाहिलं आणि खेळाच्या पहिल्या अंकादरम्यान एकूण धावपटलामध्ये बनताना पाहिल्या 70 आणि उत्तरार्धामध्ये अगदी 71 धावसंख्येची आवश्यकता आहे. दोन्ही संघनायकांना मनपूर्वक शुभेच्छा. हो तर फार रोशन सर, तर आम्ही टॉस विन देतो टीम देसाई संघाला, कारण की बॉल डिलिव्हर झाला, पेट संघ उपस्थित राहिला नाहीये, जो स्पर्धेचा नियम आहे. अगदी दोन्ही संघनायकांना विनंती असेल त्वरित आपण टॉस साठी प्रस्थान करायचंय. तर इथे मात्र टॉस विन घोषित केले टीम देसाईला.
फक्त निर्णयाचं अनुकरण करायचं आहे. कटाक्ष नियमावलीसाठी पिसारवे गावची ही स्पर्धा अखंड टेनिस विश्वामध्ये खूप विख्यात आहे आणि अतिशय दर्जेदार आयोजन. त्यातील अगदी एक पेंडिंग मॅच सध्या घडीला आपण सुरू असताना पाहू शकता, जिथे 71 धावसंख्येचं टार्गेट हे तय करायचं आहे. पडले विरोधात तळजे मजकूर हा जबरदस्त क्रिकेटचा महासंग्राम या स्पर्धेच्या माध्यमातून हलवार पद्धतीने हा फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू पुढे विस्थापित होतोय. बॅटकट पाहायला मिळते आणि जलद गतीने ही धाव परिपूर्णपणे प्राप्त होते. पहिला धुरंधर गोलंदाज भावेश मात्रेचा वापर होतो गोलंदाजीच्या माध्यमातून पडले संघाकडून. तर या दरम्यान मनोहर शेठ म्हात्रे साहेबांचे शुभ सन्मान या ठिकाणी होता असं तुम्ही पाहताय. मोस्ट वेलकम आपलं या ठिकाणी तुम्ही पाहता आलेल्या तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यासपीठ तुम्ही पाहताय स्पर्धेचे मुख्य आयोजक नवनाथ शेठ म्हात्रे हे देखील उपस्थित आहेत. आता पुन्हा एकदा बोलतोय आपण कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच अतुल म्हात्रे सर. अगदी मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग या स्पर्धेमध्ये जोडलाय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. पाहुण्यांची मांदी आली या रॉयल मंचकावरती पाहायला मिळते आणि ही प्रामुख्यानं ओळख आहे गावदेवी चषकाची. आणि हा थाट, ही रंगत, ही जंगत ही प्रामुख्यानं अविरतपणे प्रत्येक रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर तुम्ही पाहता स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ दर्शन शेठ म्हात्रे यांचे देखील व्यासपीठावरती आगमन तुम्ही पाहताय. ही एवन जोडी नवनाथ शेठ म्हात्रे आणि दर्शन शेठ म्हात्रे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल गावदेवी चषक 2026 मध्ये. अगदी A1 जोडीची प्रचंड आपण मेहनत पाहतो. एक मोठं आर्थिक भांडवल हे उभं केल्यानंतर एक प्रामुख्यानं गावाच्या युवकांची एक चांगली साथ मिळते आणि त्यातून हे भव्य दिव्य आयोजन हे निश्चितच स्थापन होतं. आणि त्याचे मुख्य अभियंते म्हणून सन्माननीय श्री दर्शनजी म्हात्रे असतील आणि सन्माननीय नवनाथ शेठ म्हात्रे असतील. या A1 जोडीच्या माध्यमातून A1 क्वालिटीचं आयोजन आणि A1 क्वालिटीचं दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतो. फलंदाजाच्या बारमधून आलेला हा पहिला संघर्षमय षटकार. पहिल्या लढतीमध्ये कोणत्या संघाचं नाव गाजेल या पिसारवे नगरीतही पाहावं लागेल. ओहो, सुंदररित्या फटके खेळले जात आहेत. अलीकडचा फटका पाहिला डीप विकेटच्या डोक्यावरून आणि आता ऑफ ड्राईव्ह खेळले लॉंग ऑफ रिजन मध्ये हा आलेला दर्जेदार चौकार. जोडी अतिशय धाकटरित्या सध्या घडीला फटके खेळत असताना भूषण पाटीलच्या साथीने असलेला खेळाडू जय मोरे आक्रमकरित्या फटके खेळत असताना उत्तमरित्या फटके खेळले जात आहेत. अगदी उत्तमरित्या हे फटके येत असताना जिथे 71 धावसंख्येची आवश्यकता असताना पिवनचं पहिलं षटक हे अति वेगाने धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा आदेश भावेश नामक गोलंदाजाचा इथे वापर राहिले आणि हे षटक पिवनचं पहिलं षटक हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि पहिल्या षटका दरम्यान पॉवर प्ले मध्ये भावेश नामक गोलंदाजानं धावा खर्ची केल्यात बिनगडी बाद. एकूण धावा 16, 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 55 धावसंख्येची आवश्यकता आहे गाथा 11 तळोजा मजकूरला. आपल्याला मेजवानी पाहायला मिळते. शिवरायांची एक मोठी शिकवण आहे, राज्य छोटं का असेना परंतु स्वतःचं असावं आणि त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करा आणि जग तुमचा आदर करेल. आणि आदरयुक्त हा क्रिकेटचा शामियाना हा आयोजकांच्या माध्यमातून पूर्णपणे आखला जातो. या A1 जोडीचं कौतुक करावं लागेल. ग्रामस्थ मंडळ पिसारवेचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक पर्वामध्ये, प्रत्येक हंगामामध्ये आणि प्रत्येक वर्षामध्ये एक वेगळं पण साध्य करणारं आयोजन हे पिसारवे गावाच्या माध्यमातून आपण अनेक वर्ष पाहतो. आणि त्या दर्जाचा सोहळा जणू का या गावची जत्राच म्हणावी लागेल.
त्या दर्जाचा माहोल या संबंध रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नियोजनबद्ध काटेकोर पद्धतीचं आयोजन म्हणून या आयोजनाकडे पाहिलं जातं आणि या स्पर्धेतील रॉयल मंच ही या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. दमदार शानदार आयोजन, त्यातील एक उत्तम दर्जाची लढत क्रिकेट रसिकांना पाहायला मिळते. व्हाईट बॉल पाहिजे शिवशंभो क्रिकेट संघाच्या वतीनं जय मोरेसाठी कॅश प्राइज पाहायला मिळेल. पाठोपाठ सलग 3 षटकार, पाठोपाठ सलग 3 चौकार, 3000 रुपयाचं कॅश प्राइज मोरेसाठी पाहायला मिळेल. टीम तळोजे मजकूर संघाच्या या क्रिकेट संघाच्या माध्यमातून एक कॅश प्राइज मोरेसाठी लागले. प्रहार केलाय, दमदार वार केलाय, समोरच्या दिशेनं फटका खेळलाय. लॉंग ऑनची वारी, खांद्यावरती मोठी जबाबदारी आणि हे पाहता दागलाय हा बलशाली षटकार. बैलाचे मालक आदरणीय अक्षय शेठ पाटील तळोजे मजकूर यांच्या ठिकाणी आगमन ध्यान देखील विनंती करतोय. आपण देखील मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोठ्या संख्येनं पाहुणावर्ग या स्पर्धेमध्ये व्हिजिट देतोय, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. खेळाडू जय मोरे नामक खेळाडू अगदी 5 चेंडू खेळला, 18 धावा त्याच्या बाडमधून. शॉर्ट टीम मीटिंग इथे घ्यावी लागेल. फिल्डिंग करणारा संघ आपण तात्काळ खेळायचंय. अगदी 6 संघांनी या स्पर्धेमध्ये फायनलाइज केले आणि एक खेळाडू तात्काळ आत घ्यावा लागतो. ही या स्पर्धेची आपण नियमावली पाहतो आणि ज्या ज्या संघांच्या माध्यमातून या नियमावलीची पायमल्ली केली आहे त्या संघांवरती कठोर कारवाई केले हे गुलशन सरांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती येते. इत्यंभूत माहितीसाठी जबरदस्त गुणसंख्याक लेखन म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं. गोवा रिटर्न उत्तम दर्जाचं गुणसंख्याक लेखन गोव्यामध्ये पाहिलं आणि पाठोपाठ लगातार या फलंदाजाचा रॉयल थाट अजून एक बाकी आहे. मिळतील 3000 रुपये. वाघाची डरकाली पाहायला मिळते. रोशन कुंभार विरोधात दमदार शानदार हे फटके खेळले जात आहेत. पागदी लांब लचक फटके खेळले जातात या ठिकाणी फलंदाज जय मोरेच्या माध्यमातून. परंतु शिवशंभो क्रिकेट संघाकडून अगदी जय मोरेसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता म्हणू शकता अजून एक मार दादा, अजून एक मार, हे गाणं इथे लागू होतं. जय मोरेसाठी 29 धावा लागतायत. तळोजे मजकूर या संघाच्या सांघिक कोठ्यामध्ये वेळ आहे आणि या संधीचं सोनं करावं लागेल आणि इथे व्हाईट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. रोषणाई प्रस्थापित करण्याच्या हेतून आलेला खेळाडू सानवी 11 पडले संघाचा धुरंधर गोलंदाज काहीसा महागडा ठरतोय, परंतु यातून बचावात्मक भूमिका ही या खेळाडूला इथे आखावीच लागेल. ज्याच्यामध्ये क्षमता आहे आणि ती इथे त्याला ओतावी लागेल. परंतु टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर दिलं जातं. अलीकडच्या 2 चेंडूंदरम्यान फलंदाज काहीसा वरचढ ठरला होता, परंतु तात्काळ रोशन कुमारच्या माध्यमातून दमदार शानदार चेंडूचा वापर झालाय आणि खेळाडू बाद होतोय. पहिला करारात हे धक्का. क्षणोक्षणी अगदी घडी आपण पाहिलं तर अलीकडच्या 2 चेंडूं दरम्यान काहीसा फलंदाज डोकं वर काढताना पाहिलं, परंतु त्वरित गोलंदाजानं या फलंदाजाच्या नांग्यात तोडल्या म्हणे. कारण ती रोशनाई कुंभारच्या माध्यमातून आपण पाहिली, ज्याचं नाव आहे रोशन कुंभार, जो द्वितीय षटकात गणिक बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो. ओमकार सर 71 धावसंख्येची आवश्यकता आहे या उत्तरार्धामध्ये आणि ज्या पद्धतीचं ग्रेट स्टार्ट फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. गाथा 11 तळोजे मजकूर नेहमीच विजय ज्यांच्या माध्यमातून एक वेगळं पण आपण साध्य करताना पाहिले आणि ती विजयाची गाथा गाठण्यासाठी बॅटिंग मार्क वरती आलेला खेळाडू संगमराजे ऑन फायर.
दरम्यान गुलशन सर 10 चेंडूमध्ये 36 धावा बनताना पाहिल्या आणि आता मध्यमक्रमी फटकेबाजी जर पाहिली तर अवघ्या 20 चेंडूंदरम्यान बनवायच्या 35 धावा. 71 धावा जेव्हा बनल्या तेव्हा सहज गतीने पडले संघ या लढतीमध्ये आपली शिकस्त राखेल, बाजी मारेल. परंतु पुढील जर संघ जर पाहिला तर निश्चितच गाथा 11 तळोज मजकूर यंदाच हंगाम याही संघानं गाजवलंय. उसाटणे स्पर्धेमध्ये दमदार कार्य या संघाचं राहिलं होतं. पागदी या लढतीमध्ये काहीसा वेळ हा व्यतीत होतो. स्पीडली खेळणं गरजेचं आहे आणि ऑफिशियल अंपायर टीम आपण तंबी द्या हा आयोजकांचा इशारा आहे. कारण नियोजित वेळेमध्ये प्रत्येक सामना हा संपन्न व्हायलाच हवा आणि त्या दृष्टिकोनातून उपाययोजना या ऑफिशियल टीमला आखाव्या लागतील. धावसंख्येचा झंझावात 36 धावा 1 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते. हो पुन्हा एकदा प्रहार करण्याच्या बेतात आपण फलंदाज संगम राजेला पाहिले परंतु फळी चेंडू यांच्या दरम्यान संगम जोडलं जात नाहीये. आलेला हा डॉट बॉल. असेच डॉट बॉल सफर करावे लागतील. सानवी 11 पडलेला आणि तेव्हा कुठे विजयाच्या समीप जाण्याचा प्रवास या संघाचा सांघिक कोट्याचा राहील. त्या दृष्टिकोनातून ध्येय धोरणं ही आखावी लागतील. कॉपीबुक स्टाईल फटके खेळले जात आहेत. लॉंग ऑनची वारी. खांद्यावरती पूर्णपणे जबाबदारी आहे आणि जबाबदारीने हा फटका खेळला षटकार. एक वेगळी शक्ती, एक वेगळी युक्ती इथे लढवावी लागेल. ठाणे जिल्ह्यातून हा संघ बिलॉंग करतो. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट हे खूप वेगळं आहे आणि नेहमीच या संघावरती जेव्हा दबाव असतो तेव्हा दबावामध्ये चांगला खेळ या संघाचा राहिला. 18 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी शेवटच्या 2 ओव्हरचा विचार केला साई राजे असतील, हेमंत पाटील या 2 धुरंधर गोलंदाजांवरती प्रहार राहिले. अगदी 42 धावसंख्येची लयलूट या संघाने अंतिम 2 ओव्हरमध्ये केली आणि सद्य घडीला जर पाहिलं उत्तरार्धामध्ये भावेश म्हात्रे आणि रोशन कुंभार या गोलंदाजांवरती हल्ले चढल्यानंतर अगदी 42 धावा इथेही बनताना पाहिल्या. म्हणजे खेळाचं पहिलं अंक आणि पहिल्या अंकातील शेवटच्या 2 ओव्हर अगदी तळोजे मजकूर संघासाठी पोषक ठरल्या गेल्या आणि उत्तरार्धातील आपण हा दुसरा अंक जर पाहिला तर इथे पहिल्या 2 ओव्हरमध्ये पडले संघाविरोधात काहीसा भारी पडताना आपण पाहू शकता तळोज मजकूरला. परंतु सामना अजूनपर्यंत खुला आहे. सामना इथून कोणी जिंकू शकतो. 18 चेंडू 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. गेम चेंजर म्हणून बाहुबली गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज येतोय अक्षय कुंभार. धावसंख्येला अक्षय लावण्याचं कार्य नेहमीच या धुरंधर गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिले. 5 चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर निघतोय आणि या दर्जाचं सर्जिकल स्ट्राईक हे करावंच लागेल गोलंदाजीच्या माध्यमातून. अतिशय देखणा चेंडू अक्षय कुंभारच्या माध्यमातून सफर होताना पाहिला. काही काल फलंदाजाला अचंबित केलं आणि ते पाहता अगदी आलेला हा या ओव्हरमधील पहिला डॉट बॉल. उत्तमरित्या हे षटक हाताळलं तर तळोज मजकूर संघावरती पूर्णपणे दबाव छेडला जाईल. मॅच बॉल आतमध्ये येतो. यामध्ये क्रिकेट रसिकांची एक मोठी भूमिका असते आणि ती भूमिका खूप उत्तम असते. अगदी 42 धावा 1 गडी बाद. अगदी चेंडू देण्यासाठी तो अगदी स्कूटरवरून आला आणि तो प्रज्वल मुंबईकर अगदी आपल्या सांघिक कोट्याचं कार्य प्रज्वलित व्हावं याकरता त्याचा मनसुबा होता आणि पाहता अगदी त्यानं मॅच बॉल आतमध्ये फेकलाय. अगदी पहिलं षटक पाहिलं जिथे 16 धावसंख्येची लयलूट पाहिली. रोशन कुंभार विरोधात 26 धावसंख्येची लयलूट आणि आता अक्षय कुंभारला एक धुरंधर गोलंदाजी साकार करावी लागेल. राईट ओव्हर द विकेटनं हा चेंडू सफर केलाय. लेटक खेळण्याचा प्रयत्न होता आणि उत्तमरित्या तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अगदी फेकी करण्याच्या इराद्यामध्ये आपण क्षेत्ररक्षकाला पाहिलं परंतु बॅकअप नव्हतं आणि त्या कारणास्तव काहीशी रोख पाहिली आणि तात्काळ 1 धाव जलद गतीने ते प्राप्त होताना पाहायला मिळते. करंट रन रेट
18.43 रिक्वायर रन रेट 10.50 हे आपल्याला पाहायला मिळतं. सामना काहीसा खुळा होतो, परंतु अंतिम पडावमध्ये जर उत्तमरित्या हे षटक हाताळलं तर मॅच बनवू शकते. अलीकडच्या 5 चेंडूंचा विचार केला, सुंदररित्या फटकेबाजी राहिली, परंतु अलीकडे 2 चेंडू जर पाहिले तर अक्षय कुंभारनं दमदार गोलंदाजीचं आकलन इथे सफर केले. 16 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 28 धावसंख्येची अद्यापपर्यंत आवश्यकता आहे. ती निश्चितच गाथा 11 तळोजा मजकूरला सानवी 11 पडले संघाविरोधात. अक्षय कुंभार तीक्ष्ण धारदार गोलंदाजी त्याला इथे आखावी लागेल. ज्याच्या जोरावरती अनेक वेळा सामने त्याने आपल्या बाजूने खेचलेत, तो दाखवून देतो आपली धमक, आपली दहशत, आपला दरारा आणि एक वेगळा पेहराव इथे साकार करतो. आलेली अजून एक विकेट्स आणि इथे खेळाडू बाद होतोय संगमराजे. आणि प्रत्येक संघाच्या माध्यमातून एक दमदार खेळ साकार करण्याचा इरादा आहे, परंतु या लढतीमध्ये कोणता संघ शिकस्त राखेल. टार्गेट 71 धावसंख्येचं, पहिल्या 2 ओव्हरमध्ये 42 धावसंख्येची लयलूट आणि त्यानंतर अक्षय कुंभारनं जो तीक्ष्ण धारदार गोलंदाजीचा आपण नजराणा पेशकश केलाय, ज्याच्या जोरावरती पुन्हा एकदा मॅच मध्ये घरवापसी दाखवत असताना सानवी 11 पडले. आता समीकरण 15 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची आवश्यकता. संगमराजे बाद झाल्यानंतर येतो नवीन खेळाडू बालू राजेचा वापर होतोय गाथा 11 तळोजा मजकूर संघाच्या माध्यमातून. तोही फलंदाज येता क्षणी आक्रमक व्हायला सुरुवात होत असताना तात्काळ सुंदररित्या झेल पकडलाय आणि वेदांत पाटील त्या ठिकाणी दाखल होता आणि पकडलेला हा दमदार शानदार झेल पाठोपाठ सलगचा हा दुसरा विकेट गारद. एकूण 3 फलंदाज बाद होत आहेत 43 या धावसंख्येवर. सोहेल दादा एक जबरदस्त खेळाडू आणि आमचे बंधुले मित्र. या सोहेल दादा आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. पाठोपाठ सलगचे 2 विकेट्स इथे गारद होत आहेत. तर याच दरम्यान नरेश शेठ पाटील आणि त्यांची समिती पाहताय प्रकाश शेठ पवार साहेबांचं शुभ आगमन ठिकाण झालंय. ते विनंती करते मान्यवरांना आपण ह्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं देखील मनाच्या अंतकरण सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. सानवी 11 पडले संघाचा 12th मॅन जितेश कुंभार काहीसा खुश आहे, ज्याला स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकामध्ये कूलर मिळाला होता. याही स्पर्धेमध्ये तो काहीसा खुश आहे, ज्या संघानं तात्काळ घरवापसी दाखवली. काहीसा संकटामध्ये आपण संघाला पाहिलं, सानवी 11 पडलेला, परंतु तात्काळ या संघानं घरवापसी दाखवली आणि हे पाहता अगदी या ओव्हरमध्ये अक्षय कुंभारनं पूर्णपणे नवसंजीवनी प्रस्थापित केली आणि हे पाहता अगदी या इनिंग दरम्यान काहीसा वेळ हा व्यतीत झालाय. ऑफिशियल अंपायर टीम सातत्यानं तंबी देत आहेत की नियोजित वेळेमध्ये इनिंग ही समाप्त व्हायलाच हवी. यानंतरचा दमदार सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. तिथे अगदी एक चांगली शिकस्त तुम्हाला पाहायला मिळणार आहे, जिथे RCC पेठ संघाच्या अगेन्स्ट खेळेल देसाई आणि त्यानंतर वाघविलेवाडा बनाम टाकीगाव, जनमान नेरे बनाम जासई आणि अंतिम सामना जनमान कामोडे बनाम कानपोली. अशा दमदार लढतींचा आगाज संबंध रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आलेला नवीन खेळाडू बालू राजे हा बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू कुणाल पाटील, ज्याच्या खांद्यावरती पूर्णतः दारोमदार आहे. व्हाईट बॉल, 1 धावसंख्या इथे अधोरेखित केली जाईल. 1 न सांगी कोठा पुढे मार्गस्थ होईल. संघ जाऊन पोहोचतोय 45 रन्स, 3 विकेट लॉस. टीम गाथा 11 तळोजा मजकूर. परंतु अंतिम पडापर्यंत कोणता संघ इथे शिकस्त राखेल, विजयावरती कोणता संघ नाव कोरेल आणि ट्रॉफ्यांच्या दिशेने कोणता संघ घोडदौड करेल हे सुद्धा पाहावं लागेल. पूर्णपणे अश्वमेधाप्रमाणे 2 संघांना कामगिरी करायची. इथे धोका आहे आणि पाहता अगदी जलद गतीने धाव घेण्याच्या
बेतामध्ये आपण फलंदाजाला पाहिलं, जलद गतीने ही धाव परिपूर्ण सुद्धा प्राप्त होते आणि अशा रीतीने पहिल्या 3 षटकांदरम्यान स्कोर कार्डवरती धावसंख्या बनताना पाहायला मिळते. 3 खेळाडूंचा खात्मा आणि धावफलकी धावा पाहायला मिळत आहेत 46 आणि अंतिम पडावामध्ये समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल 12 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता. डीजे म्युझिक, डीजे वैभव. एक वेगळी रंगत, वेगळी जंगत आज क्रिकेट रसिक वर्गाला पाहायला मिळते आणि अंतिम पडावामध्ये 12 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे आणि 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी 1 तास ओलांडून जातोय तरी सुद्धा मॅच संपत नाहीये. ही अगदी अंतिम पडावामध्ये पोकली भरून काढणं आयोजकांसाठी, ऑफिशियल टीमसाठी ही मोठी धोक्याची घंटा आहे. 12.50 सरासरीने प्रति षटकागणिक इथे धावा बनवायच्या आहेत आणि अंतिम पडावामध्ये कोणता संघ इथे बाजी मारेल आणि बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. निश्चितच सानवी 11 पडले संघाकडून जपेश पाटील, जादू की झप्पी त्याला द्यावी लागेल, प्रयत्नांची प्रखर पराकाष्ठा करावी लागेल आणि त्यातून विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करण्यासाठी पडले शिकस्त देईल निश्चित तळोज मजकूरला. चला स्पीडली खेळायचंय, जास्तीत जास्त वेळ हा व्यतीत होतो आणि पाहता अगदी अंतिम पडावामध्ये साखर झोपेपर्यंत हा आजचा प्रवास चालू राहणार आहे. जर नियोजित वेळेमध्ये सामने संपन्न झाले तर 1:30-2 वाजायच्या आतोआत खेळ आटोपता घेता येईल आणि यामध्ये आपल्याला सहकार्याची खूप आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल, प्रहार, कटकन आवाज आणि हे पाहता अगदी स्पीडली धावसंख्या बनवण्याच्या हेतून सध्या घडीला फटके खेळत असताना फलंदाज बॅटिंग मार्कवरती कुणाल पाटीलच्या साथीनं पाहायला मिळतो. भूषण पाटील, एक चांगलं कार्य या फलंदाजांना भूषवायचंय. जो सलामीवीर खेळाडू अजूनपर्यंत खेळपट्टीवरती शाबूत आहे तो तळ ठोकून बसलाय. हा तल कशासाठी? सांघिक कोठ्याच्या विजयासाठी. आणि हे पाहता जर इथे विकेट गारज झाली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा पडले संघ बाजी मारेल. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न सुंदररित्या फटका खेळलाय, लांब लचक फटकेबाजी, अजून एक भ्याड हल्ला षटकार. थँक्यू डीजे. चंदना परी झिजावं लागेल. ती जी काही दारूमदार आहे हे पाहता अगदी फलंदाज भूषण पाटील एक चांगलं कार्य भूषवतोय. तलोज मजकूर गावचं हे भूषण वेगळं कार्य भूषवतोय आपल्या खेळीच्या माध्यमातून. अंतिम पडावामध्ये समीकरण 10 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. गाथा 11 तळोज मजकूरला पडले संघाविरोधात. सानवी 11 पडले, हाही संघ शिकस्त राखू शकतो. अंतिम पडावामध्ये या संघाला बाजी मारायची असेल, विकेट कोसळणं गरजेचं आहे आणि तेच घडलं जातं. रनआउटची शिकार खेळाडू बाद होतो कुणाल पाटील. समय लढतीचा आगाज आहे. पहिल्या लढतीमध्ये ज्या दर्जाचं क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतं आणि हे पाहता अगदी येतो झाकी पिक्चर बाकी अखंड रात्रीमध्ये
वेगळं पण साध्य करणारे अनेक लढती या संबंध रात्रीमध्ये आपल्याला घडताना पाहायला मिळतील. समीकरण 9 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. संघर्षमय कालखंड आहे. संघर्ष योद्ध्याची भूमिका एका खेळाडूला सांघिक कोठ्याला इथे आखावी लागेल आणि अंतिम पडामध्ये परिसमाप्तीचा कालखंड गाजवण्यासाठी दोन्ही संघ इथे तटस्थ आहेत. एकीकडे आपण पाहू शकतो तळोजा मजकूर, दुसरीकडे संघ पाहू शकता पडले. सन्माननीय नितीनजी गावन, स्वीकृत नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता अगदी 2-3 मोटरसायकल इथे आमच्या आयोजकांसाठी दिल्यात. त्यांचं मनपूर्वक आभार. आणि इथे आलेला येत्या क्षणी हा चौकार काहीसा दिलासा ठरला जाईल हा निश्चित तळोजा मजकूर संघासाठी. 8 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. खराब फिल्डिंग पाहिली आपण. रोशन त्या ठिकाणी तटस्थ होते आणि ही धाव या 4 धावा काहीशा घातक ठरल्या जातील आणि यातून मात्र बचावात्मक भूमिका ही आखावीच लागेल. आणि आता समीकरण 8 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. भूषण चांगला खेळतोय. अगदी मैदानाच्या चौफेर बाजूने त्याच्या बाडमधून फटके येत आहेत. बिझनेस झोन अगदी मैदानाच्या चौफेर बाजूचं आपण पाहू शकता आणि त्या दृष्टिकोनातून पूर्णपणे त्याचे आपण फटके पाहू शकता. आणि आता समीकरण 7 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता. इथे डॉट बॉल पुन्हा एकदा सानवी 11 पडले संघ लढतीमध्ये शाबूत राहील, पूर्णपणे ताकद समर्पित करेल. परंतु इथे एखादा मोठा फटका सामन्याचं पूर्णतः प्रतिबिंब ठरवेल. 7 चेंडू 11 हे समीकरण तय करायचं आहे. 60 धावा धावपटलावरती 4 गड्यांचा खात्मा. गाथा 11 तळोजा मजकूर संघाच्या सांघिक कोठ्याच्या धावा अतिशय जलद गतीनं प्राप्त होताना पाहिल्या, परंतु विकेट सुद्धा कोसळलेत जिथे 4 फलंदाजांना माघारी परतावं लागलं. अंतिम पडामध्ये समीकरण 7 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता समोर पाहायला मिळतो. अनुज मडवी ओहो सुंदररित्या हा फटका खेळलाय. फिल्डिंग डिपार्टमेंट त्या ठिकाणी सजग आहे, तत्पर आहे. उत्तम दर्जाची फिल्डिंग ऋतिकच्या माध्यमातून आपण पाहिली. आणि आता अंतिम षटका दरम्यान समीकरण पाहायला मिळेल 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. गाथा 11 तळोजा मजकूरला. डीजे इथे पडले संघाने अतिरिक्त वेल छेडला. एक खेळाडू आता आतमध्ये घ्यावा लागेल. आयोजकांच्या माध्यमातून ही कटाक्ष नियमावली प्रत्येक रात्रीपासून आपण पाहू शकता आणि इथे तात्काळ पडले संघाला दंडित घोषित केले जातं. अतिरिक्त वेल आपण छेडलात. आधी 6 संघांना या संबंध स्पर्धेमध्ये पॅनलाइज केले आणि हे पाहता अगदी पडले संघाला सुद्धा इथे पॅनलाइज व्हावं लागतं. अगदी कठोर कारवाई इथे ऑफिशियल टीम कडून पाहायला मिळते. आणि आता अंतिम पडामध्ये समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 चेंडू 10. येणारा पुढील गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती एक अगदी कुशल कार्य साकार करण्यासाठी नन्ना मुन्ना जादूगर बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. कुशल भोईर उत्तमरित्या गोलंदाजीची आखणी याही गोलंदाजाच्या माध्यमातून अनेक स्पर्धेमध्ये पाहिली. अगदी एक युवकाच्या माध्यमातून अगदी फास्टेड बॉल हे सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहिलेत. आणि याही लढतीमध्ये उत्तम दर्जाची गोलंदाजी आपल्या हात्यातून या गोलंदाजाला इथे सफर करायची आहे. समोर असलेला काढो बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळतो. सिक्सर किंगची भूमिका साकार करणारा ज्याची 6व्या क्रमांकावरती ओढणी लागते असा अनुज मडवीच्या साथीनं ॲज ओपनर भूषण पाटीलने एक चांगलं खेळ सावरलंय. अलीकडे विकेट कोसळत होत्या आणि त्यानंतर संघाला सावरण्याचं कार्य गाथा 11 तळोजा मजकूर संघाच्या भूषण पाटीलनं साध्य केलं आणि आपल्या सांघिक कोठ्याला विजयाच्या सभेत नेण्याचं कार्य हे भूषणच्या माध्यमातून राहिलं. परंतु सामना अजूनपर्यंत काहीसा बॅलन्स आहे. इथून कोणीही जिंकू शकतो. 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. पहिला बॉल चेंडू हवेमध्ये मुक्त. संचार
क्षेत्ररक्षक बाहुबली अक्षय कुंभार त्या ठिकाणी शाबूत होता. विकेट कोसळली आहे 5वी आणि आता पंचतारांकित लढतीचा आगाज इथे पाहायला मिळतो. राईट मोर द विकेट मारा केला होता अगदी मोठा प्रहार करण्याच्या बेतामध्ये फलंदाज त्या ठिकाणी दाखवला होता अनुज मडवी, परंतु ही विकेट गारद केली. समीकरण अंतिम टप्प्यामध्ये 5 चेंडू 10 धावा. थाट पाहायला मिळतो. संघर्ष योद्ध्याची भूमिका दोन संघांकडून साथ देवताना पाहायला मिळते. 5 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. संघर्ष संपत नसतो, प्रत्येक टप्प्यावरती तो वेगवेगळ्या रूपात येत असतो आणि वेगवेगळ्या रूपामध्ये सध्या घडीला हा संघर्ष येत असताना हा संघर्षाचा कालखंड आता गाजवायचा आहे. जो संघ इथे गाजवेल त्या संघाचा गाजावाजा असेल आणि सिरपेसामध्ये मानाचा तुरा रोवण्यासाठी रायगड ठाणे जिल्ह्यातील 2 दादा संघ क्रिकेटच्या सारी पाठावरती आमने सामने खेळतायत. बिग बॅटल, आगीचा कुटुंब उसळतोय. समोरच्या दिशेनं हा फटका खेळलाय, षटकार. प्रतिस्पर्धी संघाचे धाबे दणाणून सोडणारा हा फटका राहिला गुलशन. ज्या दर्जाचा फटका सबसे कातिल ऋषिकेश पाटील येता क्षणी हा फलंदाज आक्रमक ठरलाय. 7व्या क्रमांकावरती हा फलंदाज येतोय. कुठल्याही प्रकारे दडपण या फलंदाजाच्या खांद्यावरती नाहीये आणि त्यानंतर अगदी उत्तमरित्या हा फटका हा त्याच्या माध्यमातून पाहिला. अंतिम चरणामध्ये समीकरण 4 चेंडू जिंकण्यासाठी अवघ्या 4 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि इथे या गोलंदाजानं पाठोपाठ सलगचे 2 ते 3 चेंडू डॉट सफर केले. तर मॅच मध्ये पुन्हा एकदा सानवी 11 पडले संघ हा शाबूत असेल, परंतु तो भीमपराक्रम कुशल भोईला इथे साकार करायचा आहे. अलीकडच्या चेंडूगणिक विकेट्स त्याने गारद केली, परंतु तात्काळ ऋषिकेश पाटीलनं दागलेला तो षटकार सामन्याची काहीशी हवा काढली. परंतु टेनिस क्रिकेट आहे, काही घडू शकतो. इथे तीक्ष्ण धारदार गोलंदाजी साकार झाली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा सानवी 11 पडले संघ बाजी मारू शकतो. परंतु गाथा 11 तळोजा मजकूर संघाची विजयाची गाथा खूप वेगळी आहे. अनेक फसलेले सामने या संघाने काढलेत, परंतु इथे काहीसा संघर्षमय कालखंड या संघाच्या बाजूला पाहायला मिळतो. अंतिम पडामध्ये समीकरण 3 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो आणि इथे या लढतीमध्ये या स्पर्धेमध्ये या हंगामामध्ये जर एक वेगळं सामर्थ्य निर्माण करायचं असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. संघर्ष योद्ध्याची भूमिका आखायची आहे. कुशल भोईला एक कुशल नेतृत्व आहे. निश्चितच सानवी 11 पडलेच आणि इथे या गोलंदाजाला एक दमदार गोलंदाजीची सफर आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून इथे सफर करावी लागेल. ओहो, सुंदररित्या हा चेंडू सफर केलाय. पक बाधा, लेग बिफोरची शिकार, खेळाडू बाद. एकशे 63च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी राखली फलंदाजाने. एक षटकार, एक चौकाराचा साज ज्याच्या खेळीमध्ये राहिला. ज्या फलंदाजानं 11 चेंडूमध्ये तब्बल 18 धावसंख्येचं योगदान दिलं, ज्यानं एक चांगलं कार्य भूषवलं, असा गाथा 11 तलोजे मजकूर संघाचा भूषण पाटील आता माघारी परतलाय आणि आता समीकरण पाहायला मिळेल. 2 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. काहीशी अडचणीमध्ये आता वाढ होते गाथा 11 तलोजे मजकूर संघाच्या बाजूनं, परंतु प्रत्येक अडचणी एक नवीन संधी घेऊन येतो आणि ती नवीन संधी इथे सध्याकडीला पाहायला मिळते. गाथा 11 तलोजे मजकूर संघासाठी, सानवी 11 पडले संघासाठी 2 चेंडू जिंकण्यासाठी
3 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना इथे बनलाय. इथून कोणी जिंको इथे जिंकेल तो फक्त क्रिकेट. अंतिम पडापर्यंत दोन संघांची संघर्ष योद्ध्याची भूमिका ही आपण पाहू शकता. परंतु या लढतीमध्ये वेळ खूप जास्तीत जास्त खर्चिक झालाय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. संघर्ष जितका कठोर असेल तितका विजय हा गौरवपूर्वक असतो आणि गौरवशाली इतिहास जागरूक करण्याच्या इराद्यानं बेतामध्ये असलेले हे 2 संघ सध्या घडीला आमने सामने खेळतात. बिग बॅटल. 2 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता. आलेला नवीन खेळाडू नेहमीच हिमतीनं खेळ ज्यानं साकार केलाय. सिक्सर किंगची भूमिका ज्यानं नेहमीच साकारली आहे, ज्याची 8व्या क्रमांकावरती वर्णी लागते, त्याचं नाव आहे हेमंत पाटील. इथे हिंमत कोण दाखवेल? पडले की तळोजा मजकूर. 2 चेंडू 3चं समीकरण. 2 चेंडू 3चं समीकरण. काहीशा नाट्यमय घडामोडी इथे घडताना पाहायला मिळतात. आलेला डॉट बॉल दबाव छेडतोय. दबाव आणि फक्त दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत गाथा 11 तळोजा मजकूर संघाला विजयाची गाथा इथे अविरतपणे पुढे न्यायची असेल तर एक मोठा फटका इथे खेळावा लागेल. हेमंत पाटीलला आलेला डॉट बॉल खूप काही सांगून जातो. सानवी 11 पडले संघासाठी. पागदी गुलशन सर, समीकरण जर पाहिलं तर 18 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 29 धावसंख्येची आवश्यकता होती. सहज गतीनं इथे सामना जिंकेल तळोजा मजकूर असं काहींना वाटलं, परंतु इथे भाग्य वेगळी ठरतायत. आणि आता समीकरण 1 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. संघर्षमय कालखंड, परंतु इथून कोणीही जिंकू शकतो. 2 संघांना मी एकच सांगेन, मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं. आणि हे मात्र संघर्षाचं मैदान 2 संघांना गाजवायचंय. ज्या पद्धतीनं मनी बाळगलंय की आम्हाला जिंकायचंय आणि हे पाहता अगदी धाकडरित्या हा चेंडू इथे सफर केलाय. 1 धाव प्राप्त होते, दुसरीचा प्रयत्न आहे आणि हे पाहता अगदी इथे घडलं काय तर इथे सामना जिंकतोय ठाणे जिल्ह्यातील एक हरवणारी खेळ साकार करणारा सानवी 11 पडले.